पंचवटी येथील राऊ हॉटेलजवळील कंसारा माता चौक येथे बुधवारी 5 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान रस्ता खोदकामावेळी MNGLच्या गॅस पाईपलाईनला धक्का लागून त्यामधून गॅस गळती होऊन आग लागली असता पंचवटी अग्निशामक दलाचा बंब क्रमांक 3309 कर्मचाऱ्यांसह त्वरित दाखल होऊन आगीवर त्वरित नियंत्रण मिळवलंय। अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ व धोका टळलाय व परिसरातील नागरिकांची भीती दूर झाली आहे। यावेळी घटनास्थळी पंचवटी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री SD कानडे, वाहन चालक अशोक सरोदे तसेच मानधनावरील फायरमॅन संकेत वैष्णव, सिद्धांत गोतीस, प्रणय बनकर, प्रसाद पळसेकर, प्रथमेश गवळे, गणेश रेकिबे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। यावेळी घटनास्थळी प्रभागातील नगरसेविका माजी महापौर रंजनाताई भानसी, नगरसेविका दीपालीताई गीते, नगरसेविका रुपालीताई नन्नावरे तसेच नगरसेवक प्रवीण जाधव उपस्थित होते। त्यांनी अग्निशामक दलाच्या कामगिरीचे कौतुक केले। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रशांत दत्तात्रय घुमरे, नाशिक।